नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माल विक्री कायदा 1930 सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट या कायद्यावर आधारित 10 महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बीकॉमचे विद्यार्थी, बीबीए, एमबीए, त्याचबरोबर सेट नेट तयारी करणारे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची अभ्यास करणारे विद्यार्थी यासाठी या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपण माल विक्री कायदा 1930 या कायद्यावर आधारित 10 महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी बघणार आहे. त्यातला पहिला प्रश्न बघा, माल विक्री कायदा 1930 कधी लागू झाला? ऑप्शन बघा, 1 जुलै 1930, 1 जानेवारी 1930, 1 एप्रिल 1930 आणि 15 ऑगस्ट 1930. बघा, माल विक्री हा जो कायदा आहे, हा कायदा किंवा त्याला आपण वस्तू विक्री कायदा असं देखील म्हणतो, सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट, हा जो कायदा आहे, हा कायदा आपल्या देशामध्ये 1 जुलै 1930 रोजी लागू झालेला आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1 जुलै 1930. पुढे बघा प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी बघा, माल विक्री कायदा हा कायदा कुठे लागू होतो? संपूर्ण भारत, जम्मू व काश्मीर वगळता संपूर्ण भारत, फक्त महाराष्ट्र किंवा फक्त दिल्ली? बघा, पूर्वी जेव्हा कायदा लागू झाला होता त्यावेळेस जम्मू काश्मीर हे राज्य वगळून संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू होता. पण आता जो जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता कलम 370, तो कलम आता रद्द झालेला आहे आणि जम्मू काश्मीर हे राज्य आता केंद्रशासित राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून ते ओळखलं जातो. म्हणून आता जो हा कायदा आहे तो संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. ठीक आहे, पण मूळ कायद्यानुसार हा कायदा जम्मू काश्मीर वगळून संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू होता. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जम्मू व काश्मीर वगळता संपूर्ण भारत. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी विक्री करार म्हणजे काय? ऑप्शन बघा अगोदर, किमतीच्या मोबदल्यात मालकी हक्क हस्तांतरण, मालाची देवाणघेवाण, भेट देणे आणि सेवा पुरवणे. तर बघा, विक्री करार म्हणजे काय? किमतीच्या मोबदल्यात त्या मालाची मालकी हक्क हस्तांतरण होणं. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए, किमतीच्या मोबदल्यात मालकी हक्क हस्तांतरण. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी चौथा प्रश्न, माल या संज्ञेत या संकल्पनेमध्ये काय समाविष्ट आहे? पैसा, दावे, शेअर्स व स्टॉक आणि स्थावर मालमत्ता. तर बघा, माल या संज्ञेमध्ये किंवा या संकल्पनेमध्ये शेअर्स व स्टॉक्स, ठीक आहे, हे यामध्ये समाविष्ट आहे. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 5, विक्रीचा करार प्रत्यक्ष विक्री कधी होतो? ऑप्शन लगेच, अटी पूर्ण झाल्यावर, 10 दिवसांनी किंवा पैसे न दिल्यास. तर बघा, विक्रीचा करार हा प्रत्यक्ष विक्री कधी होतो? तर ज्या वेळेस आपल्या अटी पूर्ण होतात, अटी पूर्ण झाले की आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष विक्री या ठिकाणी होत असतो. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी, अटी पूर्ण झाल्यावर. पुढे बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी विक्रेता म्हणजे कोण? बघा, ऑप्शन, माल खरेदी करणारा, माल विकणारा किंवा विकण्यास सहमत असलेला, माल भाड्याने देणारा आणि प्रतिनिधी. बघा, तुम्हाला जर हे प्रश्न वाचण्यासाठी सोपं वाटत असेल तरी ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षा देत असतो त्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करतात आणि त्याच उद्देशाने आपण असे सोपे व अवघड प्रश्न आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर बघणार आहे. तर बघा, विक्रेता म्हणजे काय? माल विकणारा व्यक्ती किंवा माल विकण्यास सहमत असलेला व्यक्ती होय. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी लिलाव विक्री कधी पूर्ण होते? बघा, माल दाखवल्यावर, हातोडा पडल्यावर, बोली लावल्यावर आणि किंमत ठरल्यावर. बघा, आता काही लोक म्हणत असतील सर बोली लावल्यावर विक्री पूर्ण होते, तर नाहीये. तर काय, हातोडा पडल्यावर त्याची विक्री या ठिकाणी पूर्ण होते. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 8, माल विक्री कायदा मुख्यतः कशाशी संबंधित आहे? स्थावर मालमत्ता, चल माल विक्री, सेवा करार आणि भागीदारी. तर बघा, हा जो कायदा आहे, हा कायदा चल माल विक्री, सेल ऑफ मुवेबल गुड्स. ठीक आहे,
तर त्याच्याशी संबंधित आहे म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चल माल विक्री. पुढे बघा, 9वा प्रश्न या ठिकाणी, भविष्यातील माल म्हणजे काय? ऑप्शन बघा, आधीच अस्तित्वात असलेला माल. पुढे बघा, कराराच्या वेळी अस्तित्वात नसलेला पण भविष्यात तयार होणारा माल, वापरलेला माल किंवा आयात केलेला माल. तर बघा, भविष्यातील माल आपल्याला लगेच या ठिकाणी क्लिक व्हायला पाहिजे की सध्या तो माल अस्तित्वात नाहीये पण भविष्यामध्ये तो माल तयार होईल, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कराराच्या वेळी अस्तित्वात नसलेला पण भविष्यात तयार होणारा माल. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 10वा आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी, अ, खरेदीदाराने माल नाकारल्यास विक्रेत्याचा उपाय काय? करार रद्द करणे, नुकसान भरपाई मागणे, पुनर्विक्री करणे आणि वरील सर्व. तर बघा, या ठिकाणी जेव्हा खरेदीदार या ठिकाणी माल नाकारतो त्यावेळेस विक्रेता काय काय करू शकतो? करार रद्द करू शकतो, ठीक आहे, हे पण बरोबर आहे. नुकसान भरपाई मागू शकतो, हे पण बरोबर आहे. पुनर्विक्री करू शकतो, हे पण बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर आहे वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण माल विक्री कायदा, वस्तू विक्री कायदा, त्याच्यावर आधारित 10 महत्त्वपूर्ण अशा बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.